शंकरने मागे वळून पाहिलं. ती बाई आता जागेवर नव्हती. शंकरने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचं काळीज थरारलं. ती बाई रस्त्यावर उभी होती. रात्रीची वेळ होती. 10 वाजून गेले होते आणि पुण्याहून साताऱ्याला जाणारी शेवटची एसटी बस स्टँडवरून सुटली होती. हवेत एक विचित्र थंडावा पसरलेला होता आणि आकाशात ढग जमा होत होते. चंद्र स्पष्टपणे ढगांमागे लपलेला होता. जणू काही अंधाराने सगळ्याच गोष्टींना गिळून टाकण्याचा निर्धार केला होता. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. ड्रायव्हर अनिल आणि कंडक्टर शंकर नेहमीप्रमाणे आपापल्या जागांवर बसले होते. बस सुटल्यापासून काहीतरी वेगळं वाटत होतं, पण दोघेही त्याकडे दुर्लक्ष करत होते. बस गडगडत रस्त्यावरून पुढे जात असताना एक विचित्र आवाज येत होता. जणू काही काळोखात काहीतरी मागे येत आहे. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या खूपच कमी होती. साताऱ्याच्या रस्त्यावर काही ठिकाणी जंगले लागायची आणि त्या जंगलातल्या झाडांच्या सावल्या रस्त्यावर इतक्या गडद होऊन पडायच्या की रस्ता ओळखणं कठीण व्हायचं. प्रवाशांपैकी काही जण झोपी गेले होते, तर काही जण आपल्या जागेवर शांत बसले होते. सगळं काही शांत असलं तरी त्या शांततेतही एक प्रकारची घुसमट जाणवत होती. रस्ता पुढे जात असताना अचानक बस जोरात थांबली. अनिलने जोरात ब्रेक मारला होता. समोर काहीतरी उभं होतं, पण काय होतं ते त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. कंडक्टर शंकरने त्याला विचारलं, काय झालं अनिल? समोर बघ ना, काहीतरी उभं आहे. माणूसच आहे का कोणीतरी? अनिलने घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं. दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर एक पांढरी साडी नेसलेली बाई उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अंधारात तिचं शरीर जणू काही धुसर झालं होतं. ती एका हाताने बसकडे इशारा करत होती. शंकरने गोंधळून विचारलं, हे काय आहे? रात्रीच्या अंधारात ही बाई इथं काय करते? अनिलने खिडकीतून बघत उत्तर दिलं, कदाचित मदतीसाठी उभी असेल, बघूया. अनिलने बस उघडली आणि ती बाई बसमध्ये चढली. ती खूपच विचित्र दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तिच्या डोळ्यात एक विचित्र गूढता होती. बसमधले सगळे प्रवासी तिला एकटक पाहत होते, पण कुणीच काहीही बोलत नव्हते. बाई मागे जाऊन शेवटच्या सीटवर बसली. तिच्या बाजूला बसलेले प्रवासी अस्वस्थ होऊ लागले. बस पुढे निघाली, पण वातावरणात काहीतरी विचित्र बदल जाणवायला लागला. अचानक हवेचा जोर वाढला आणि एक वेगळी थंडगारता बसमध्ये पसरली. प्रवाशांना भीती वाटू लागली, पण त्यांना नेमकं काय चाललं आहे हे कळत नव्हतं. काय वाटतंय तुला, शंकर? अनिलने विचारलं. त्याचा चेहरा घामाने उलसर झाला होता. शंकरने सावधपणे उत्तर दिलं, काहीतरी चुकीचं आहे. ती साधी प्रवासी वाटत नाही. बस गडगडत पुढे जात होती. जशी बस एका जंगलाजवळ आली तशी रस्त्यावर धुकं जमा व्हायला लागलं. अचानक बसची लाईट फडफडू लागली आणि मग पूर्ण बंद पडली. रस्त्यावरचं सगळं धुक्यात झाकलं गेलं होतं. एक गडगडाटी आवाज झाला आणि मग अचानक सगळं शांत झालं. बसमधले प्रवासी घाबरलेले होते. शंकरने मागे वळून पाहिलं. ती बाई आता जागेवर नव्हती. शंकरने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचं काळीज थरारलं. ती बाई रस्त्यावर उभी होती, पण तिचं शरीर हळूहळू हवेत फिरत होतं. अनिल, ती बघ, शंकर ओरडला, पण अनिलला काहीच दिसलं नाही. अचानक बसमध्ये विचित्र आवाज सुरू झाला. जणू काही कोणीतरी मोठ्याने हसत होतं. प्रवाशांचे घाबरलेले चेहरे बघून अनिलने बस बंद केली आणि सगळ्यांना खाली उतरण्यास सांगितलं. सगळे घाईघाईत बसमधून उतरले. रस्त्यावर उतरताच त्यांना समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं वाटलं. ती बाई आता बसच्या समोर उभी होती, पण तिचा चेहरा पूर्ण बदललेला होता. तिचे डोळे लाल झाले होते आणि चेहरा विकृत झाला होता. सगळे घाबरून मागे हटले, पण त्या बाईने एक विकट किंकाळी फोडली. हळूहळू ती बाई हवेत तरंगू लागली आणि तिच्या डोक्याभोवती काळे ढग जमू लागले. सगळे घाबरून मागे हटले. शंकरने ओरडत बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण बसचं दार बंद झालं होतं. अनिल घाबरून बाहेर पडू लागला, पण तो अचानक थांबला आणि उलट पावलं टाकत बसकडे वळाला. प्रवाशांनी पाहिलं की अनिलच्या डोळ्यातही आता वेगळं काहीतरी दिसत होतं. तो जणू त्या बाईच्या वशमध्ये झाला होता. त्याने बसमध्ये बसून इंजिन सुरू केलं आणि तो वेगाने पुढे जाऊ लागला. बरोबरच्या प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो वेड्यागत हसत होता. जणू त्याच्या शरीरात आता दुसरं काहीतरी वास करत होतं. बसने वेग घेतला आणि ती धुक्यात गायब झाली. त्या रात्रीच्या अंधारात बस आणि त्यातले लोक कुठेच दिसले नाहीत. सकाळी गावकरी रस्त्यावर आले तेव्हा त्यांना फक्त एका झाडावर आदळलेली बस दिसली, जी पूर्णतः जळून खाक झाली होती. बसमध्ये कुणीच जिवंत नव्हतं. तो सगळ्यांसाठी एक गूढ प्रश्नच राहिला की त्या बसमधल्या लोकांचं नेमकं झालं काय. काही जण म्हणतात की ती बाई रस्त्यावर अनेक वर्षांपासून फिरते आणि ज्या लोकांना ती भेटते ते कधीच परत येत नाहीत. साताऱ्याच्या रस्त्यावर त्या रात्रीपासून कोणीही एकटं प्रवास करत नाही, कारण त्यांना माहीत आहे की त्या बसमधल्या आत्मा अजूनही त्या रस्त्यावर फिरतात.